जो पूर्ण डांबऱ्याचा माल जर 55-60 रुपये जातोय आणि जागेवर आम्ही बाग 60 रुपयाने देतोय, सगळ्यात मोठा आमचा लॉस आहे. एक दिशाभूल केल्यासारखा प्रकार आहे. परंतु आज इतकं समाधान वाटलं आपल्याला की आपण तिथे 60 रुपयाने माल देण्यापेक्षा आपला डांबऱ्या जर आणि खरडा जर 60 रुपयांचा असेल तर प्रत्येकानं एकदा येऊन बघितलं पाहिजे. महत्वाचं म्हणजे काय की कारण मला सुद्धा मी आल्यानंतर इतका विश्वास बसला नाही की बाबा हे चित्र वेगळंच आहे. तुमचं पुजवायचा माल जर 26 रुपये जात असेल, 26-30 रुपये, म्हणजे इतकं इथं गणित वेगळं आहे. आपण रानाच्या बाहेर फेकून देतो पुजव्याचा माल, इथं 30 रुपये 35 रुपये पुजव्याचा माल जातो. आणि आजच्या दरामध्ये कालच्या दरामध्ये आजच्या 15 ते 20 रुपयाचा फरक पडला. म्हणजे एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं की शिकायला तर मिळालं पण ते वेगळं चित्र आपल्याला इथे एक पाहायला मिळालं की खरंच येऊन बघा आधी आणि नंतर तुमचा माल पाठवून बघा. कारण जागेवर मागं लागून आम्ही माल नेहा माल इतकी बेकार शेतकऱ्याची परिस्थिती त्याच्यावर अपील नाही. तुम्ही एकदा या बघा, 10 कॅरेट पाठवा, त्या हक्काने त्यांना सांगा बाबा मी तुम्हाला तुमच्याकडे 10 कॅरेट आणले. परंतु आल्यानंतर बघितल्यानंतर तुम्ही विश्वास ठेवल्यानंतरच कळणार तुम्हाला घ्यायला व्यवस्थित आहे. मला नक्कीच आनंद झाला की गेली 8-10 वर्ष जागेवर माल देतात. आता उलट मंदीचे दिवस चालू आहेत, पण मंदीची त्याची जागेवरती व्यापाऱ्यांनी पूर्ण फार सांगून ठेवलं शेतकऱ्यांना की फार मंदी झालंय, मार्केट मंद झालंय. तुम्ही आवर्जून तानाशाची क्लिप ऐकता का युट्यूबची? मी दररोज तो सकाळी आपली कुठली किलो सुटते, सकाळी सुट्टी 10-11 वाजता मी बघतोच. आणि मी थांबलो होतो, दिवाळीनंतर रेट वाढतील, मला जागेवर 150 रुपयाने कच्चा माल मागित होता. पण मी काय म्हणलं की बाबा दर राहणार आहे टिकून, 1 महिना थांबून रेट वाढणार आहे. परंतु थोडी दिवाळीमुळे मंदी आली साहजिक आहे. पण आता या 2 दिवसात मी बघतोय 15-20-30 रुपयापर्यंत रेट एक्स्ट्रा वाढले. चांगल्या मालाला चांगला दर आहे हे मान्य आहे, परंतु जो पुजवा आहे तो जर 30-35-40 रुपये विकत असेल तर शेतकऱ्यानं इथं येणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे आणि माल देणं गरजेचं आहे. आज तुम्ही एकदम पोट तिडकीनं सांगितलं की जे माल तुम्ही जागेवर देता व्यापाऱ्यांना अगदी घेऊन जा, तरी व्यापारी आपल्याला बघत नाही. आणि एवढं पोट तिडकीनं तुम्ही सांगितलं की जे टिकून देणारे माल ते सुद्धा इथं आपल्याकडे व्यापारी चांगल्या रेटमध्ये घेत असतात. आज आपण पाहिलं असेल की शेतकरी बांधवांना मी आवर्जून क्लिप पण सांगत असतो की मी लिलावाच्या क्लिपमध्ये पण मी आवर्जून उल्लेख करतो की असे माल तुम्ही जे जागेवर देत असतात ते देऊ नका, मोकळं मार्केटला फिरायला या. जे जुने शेतकरी ते आवर्जून येतात, परंतु नवीन शेतकऱ्यांनी मोकळं फिरायला आलं पाहिजे. मी आवर्जून दररोज वारंवार सांगतोय नवीन शेतकरी आवर्जून मोकळं फिरायला येऊन त्यांनी मार्केट पाहिलं पाहिजे आणि मग मार्केटला आणायचा का जागेवर द्यायचा याचा पण विचार केला पाहिजे. जागेपेक्षा मार्केटला एव्हरेज 25 रुपये किलोला 100% वाढतं. त्याच्यापेक्षा जास्त वाढतं, परंतु एव्हरेजली 25 रुपये किलो वाढतं. आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा रेट ते चांगले राहतील. 1 महिनाभर आज 13 तारीख म्हणजे 15 डिसेंबर पर्यंत मार्केट हे चांगलंच राहील. एवढंच मी सांगू इच्छितो. धन्यवाद.